नमस्कार, आज मी तुम्हाला मँगो आईस्क्रीम कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध घेतलेले, मिल्क पावडर घेतलेली, साखर घेतलेली, 2 आंबे घेतलेले, या आंब्याचा गर काढून घ्यायचा आणि ही मलाई घेतलेली, घरची मलाई घेतलेली, ही बाजारामध्ये विकत मिळते, तीच तुम्ही घातली तरी चालेल। मी ही घरातलीच घेतलेली आहे। चला आता आपण सुरुवात करूया। तर या मिल्क पावडरमध्ये आपण हे थोडंसं दूध मिक्स करायचं आधी। आता आपण सुरुवात करूया। गॅस चालू केलेला आहे। हे दूध घेतलेलं आहे ते आपण कढईमध्ये घेऊया। हे अर्धा लिटर दूध आहे। आता हे दूध घेतलेलं आहे। आता ही मी मिल्क पावडर घेतलेली आहे, थोड्याशा दुधामध्ये मिक्स केलेली आहे, ती आपण घालायची। सगळ्या दुधामध्ये घातली तर गाठी होतात, नीट मिक्स होणार नाही, म्हणून थोड्याशा दुधामध्ये घेऊन हे आधी मिक्स करायचं। आता हे दूध आपण असं ढवळत राहायचं। हे दूध आपण आटवून घ्यायचं थोडंसं। हे कडनं साय आलेली ती पण घ्यायची काढून। त्याच्यामध्ये तुम्हाला केशर टाकायचं असलं तर ते केशर तुम्ही टाकू शकता। जरा 5-10 मिनटं लागतात हे दूध जरा आटायला। आता आपण मिल्क पावडर घातलेली आहे, त्यामुळे हे दूध घट्ट होत जाईल। हे सतत असं हलवत राहायचं। आपण घेतलेलं दूध आहे त्याच्या अर्धं दूध झालं पाहिजे। आता हे दूध बघा घट्ट किती। आता याच्यापेक्षा जास्त आटवायचं नाही। आता मी गॅस बंद करते आणि हे दूध पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला। हे दूध आटत आल्यानंतर आपण साखर मिक्स करूया। साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा उकळी काढून घेऊया आणि नंतर मग गॅस बंद करूया। हे दूध थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण घालूया। नंतर ही मलाई घेतलेली आहे ती घालायची आणि हे आंब्याचे आपण गर काढलेला आहे तो घालायचा सगळा। थोडे आंबे तुकडे ठेवले तरी चालतील वरून घालण्यासाठी। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता काय करायचं, असं डब्बा घ्यायचा किंवा सेट करण्यासाठी तुमच्याकडे कोणतं भांडं असेल ते घ्यायचं, त्याच्यामध्ये हे सगळं ओतायचं असं। वरून आंब्याचे तुकडे घालायचे आणि हवा बंद एकदम झाकण पॅक लावायचं आणि फ्रीजमध्ये एक 7-8 तास ठेवायचं। रात्री केलं असेल तर रात्रभर ठेवायचं आणि सकाळ उघडून बघायचं। तर आपलं आईस्क्रीम तयार आहे। माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपण उघडून बघूया। रात्रभर ठेवलं होतं मी आईस्क्रीम, कसं झालेलं आहे आता आपण काढूया।